नमस्कार. रोखोक बरोबर स्वागत प्रेक्षको. मी डॉक्टर उदय निरगुडकर. महाराष्ट्र सरकारनं शेतकऱ्यांना तब्बल 34,000 कोटी रुपयांची एक प्रकारे ऐतिहासिक अशी कर्जमाफी जाहीर केली. राज्यातल्या शेतकऱ्यांना सुमारे 1.5 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी देण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनानंतर तसंच विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांशी दीर्घ अशी चर्चा केल्यानंतर राज्य सरकारनं हा कर्जमाफीचा निर्णय जाहीर केला. ही देशातली आत्तापर्यंतची कोणा एका राज्यानं केलेली सर्वात मोठी कर्जमाफी असल्याचा दावा देखील महाराष्ट्र सरकारनं केलेला आहे. एकीकडे ही ऐतिहासिक अशी कर्जमाफी आहे, त्याबद्दल सरकार स्वतःची पाठ थोपटून घेत आहे, तर दुसरीकडे त्यासाठी लागणारे 34,000 कोटी रुपये कसे उभे करणार असा प्रश्न सर्वांना पडला आहे. आधीच राज्याच्या शिरावर तब्बल 4,15,000 कोटींचं कर्ज आहे. त्यात यंदा विविध कारणांमुळे महसुली उत्पन्न, मुद्रांक, तसंच नोंदणी शुल्क, उत्पादन शुल्क, विक्री कर या सगळ्यातच घट झालेली आहे. त्यामुळे वसुली कमी झालेली आहे. आधीच अडचणीत असलेलं सरकार कर्जमाफीसाठीचा निधी कसा उभारणार आहे? शेतकऱ्यांच्या कर्जमाफीमुळे विकास कामांना कात्री लावण्याची वेळ सरकारवर येणार आहे का? सरसकट कर्जमाफी देण्याचं आश्वासन आधी सरकारनं दिलं होतं, मग नंतर निकष घालू म्हणतायत. हे निकष लावण्याचं कारण काय? शेतकऱ्यांना मदत मिळूच नये यासाठी कडक निकष लावण्यात आलेले आहेत का? त्यामुळे जेमतेम 7 ते 8% शेतकऱ्यांनाच कर्जमाफीचा फायदा होईल असा आक्षेप घेतला जातोय. कर्जमाफीचा 34,000 कोटींचा आकडा फसवा आहे असं काही शेतकरी नेत्यांचं म्हणणं आहे. हा खरं तर 2-3 हजार कोटींच्या पलीकडे जाणार नाही असंही ते म्हणतायत. त्यात खरोखरच तथ्य आहे का? सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे आज शेतकरी संकटात सापडलेत, त्यामुळे खरं तर याची जबाबदारी सरकारची आहे असं बोललं जातंय. त्याबद्दल मंत्र्यांचं काय म्हणणं आहे? कर्जमाफी हा खरोखरच शेतकऱ्यांच्या सर्व समस्यांवरचा अंतिम उपाय आहे का? कर्जमाफीच्या घोषणेचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न सरकार करतंय का? आणि कर्जमाफीनंतर मोठ्या प्रमाणात जाहिरातबाजी करायचं कारण काय? शेतकऱ्यांची कर्जमाफी शिवसेनेमुळे झाली असा दावा उद्धव ठाकरे करतायत. कर्जमाफीचं श्रेय घेण्याचं हे राजकारण महाराष्ट्रात सुरू झालंय का? जे शेतकरी अजूनही बँकिंग व्यवस्थेच्या बाहेर आहेत त्यांचं आपण काय करणार आहोत? ज्यांनी खाजगी सावकारांकडून कर्ज घेतले आहेत त्या शेतकऱ्यांना दिलासा कसा मिळणार आहे? आणि निदान कर्जमाफीच्या निर्णयानंतर तरी शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबणार आहेत का? चला, यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात आणि त्यासाठीच आज आपण आमंत्रित केलेले आहेत राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांना. पाहूयात आमचा विशेष कार्यक्रम रोखोक चंद्रकांत पाटील. रोखोक चंद्रकांत पाटील. सुरुवातीला पाहूया या विषयावरचा एक छोटासा रिपोर्ट. राज्यावर 4,15,000 कोटी रुपयांचं कर्ज, तिजोरीत जमा होणाऱ्या महसुलात प्रचंड घट, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीमुळे आणखी 34,000 कोटींचा बोजा. शेतकऱ्यांना देशातली सर्वात मोठी कर्जमाफी दिल्याबद्दल देवेंद्र फडणवीस सरकार स्वतःची पाठ थोपटून घेत आहे. पण त्यामुळे राज्याच्या तिजोरीवर पडणारा 34,000 कोटींचा बोजा सरकार कसा भरून काढणार असा गहन प्रश्न निर्माण झालाय. एकीकडे विविध कारणांमुळे तिजोरीवरचा आर्थिक भार वाढतोय, तर दुसरीकडे राज्याच्या महसुलात घट होतीये. एलपीटी माफीमुळे दरवर्षी 6,500 कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. टोल माफीमुळे 700 ते 800 कोटी रुपये, कर्जावरील व्याजापोटी 25,000 कोटी रुपये, कर्मचारी वेतन आणि पेन्शनपोटी 95,000 कोटी रुपये भार पडणार आहे. जीएसटी आकारणीच्या गोंधळामुळे राज्याच्या उत्पन्नावर परिणाम होण्याची शक्यता आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग लागू केल्यास 21,000 कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. शिवाय शेतकरी कर्जमाफीसाठी 34,000 कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. त्यामुळे थेट विकास कामांना कात्री लावण्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिलेत. मला याची कल्पना आहे की या निर्णयाचा मोठा बोजा हा राज्य सरकारवर पडणार आहे. प्रसंगी आम्हाला काही कामं कमी करावी लागतील, पण अडचणीतल्या शेतकऱ्याला मदत करायचा निर्णय घेतल्यामुळे त्या निर्णयाच्या पाठीशी मंत्रिमंडळ अतिशय ठामपणे उभं आहे. नोटाबंदी आणि इतर काही कारणांमुळे यंदा राज्याच्या महसुलात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. हायवे लगत दारूबंदीमुळे 7,000 कोटींचं उत्पादन शुल्क घटण्याची शक्यता आहे. उत्पादन शुल्काचं लक्ष्य 15,343 कोटी असताना केवळ 9,442 कोटी इतके जमा झालेत. विक्री कराचं उद्दिष्ट 81,437 कोटी असताना मुद्रांक आणि नोंदणी शुल्काचं उद्दिष्ट 23,547 कोटी रुपयांचं असताना प्रत्यक्ष वसुली 16,347 कोटी रुपये एवढीच झाली आहे.
तिजोरीची ही अवस्था लक्षात घेता सरकारची चांगलीच दमछाक होणार आहे. त्यामुळेच शिवस्मारक, इंदू मिल स्मारक यासारख्या अनेक लोकप्रिय घोषणांची अंमलबजावणी सरकारला काही काळ पुढे ढकलावी लागणार आहे. सलग 3 वर्ष पडलेल्या दुष्काळाचा मुकाबला करण्यासाठी राज्य सरकारने गेल्या वर्षी 12,700 कोटी रुपये खर्च केले होते. हा खर्च करण्यासाठी राज्यातील विकास कामांच्या खर्चाला 20% कात्री लावण्यात आली होती. आता शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 34,000 कोटी रुपये उभे करताना राज्य सरकारला विकास कामांवर खर्च कमी करावा लागणार आहे. त्यामुळे निश्चितच राज्यातील विकास कामांच्या खर्चाला कात्री लागण्याची शक्यता आहे. दीपक बातुसे, झी मीडिया, मुंबई. रोखठोक चंद्रकांत पाटील या राज्याच्या महसुली उत्पन्नावरचा हा रिपोर्ट आपण पाहिलात आणि आज कर्जमाफीच्या पार्श्वभूमीवर त्याची चर्चा करण्यासाठी आपण आमंत्रित केले राज्याचे महसूल मंत्री आणि या मंत्रिमंडळातील सर्वात ज्येष्ठ अनुभवी असे मंत्री चंद्रकांत पाटील. दादा, आपलं स्वागत. दादा, ऐतिहासिक अशी कर्जमाफी केली त्याबद्दल सर्वप्रथम सर्व शेतकऱ्यांतर्फे अभिनंदन. परंतु दुसराच प्रश्न लगेच मनात येतो. 4,15,000 कोटीचं कर्ज आमच्या डोक्यावर आहे. महसुली उत्पन्न किती कमी झालं हे आता रिपोर्टमध्ये आम्ही दाखवलं आहे. हायवेलगतची दारूबंदी असेल, मुद्रांक शुल्क असेल, टोल माफी असेल, आता 7वा वेतन लागू केला तर त्याचा भार असेल, हे सगळं पाहता महसुलात झालेली घट लक्षात घेता, खर्चात झालेली वाढ लक्षात घेता आपण मार्ग कसा काढणार? असं आहे की त्यामुळेच आपण वारंवार हे मांडणी करत होतो की शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ होण्यासाठी आपल्याला जी शेतीमध्ये गुंतवणूक करावी लागेल ती करूया, परंतु कर्जमाफी आपण लगेच करूया नको. 2 कारणाने. एक तर त्याला सक्षम केल्याशिवाय कर्जमाफी दिली तर पुन्हा एकदा तो कर्जबाजारी होणार, पुन्हा एकदा तो कर्ज काढणार आणि त्यामुळे त्याचं उत्पादन वाढवलं की खूप मोठ्या प्रमाणात शेतकरी कर्ज काढण्याची आवश्यकताच नाही अशा स्थितीमध्ये येतील. काढलं तर ते वेळ फेडतील. हा एक भाग. दुसऱ्या बाजूने हा दुसरा भाग की आपल्याकडे आहेत 100 रुपये, विकासावर घालूया का कर्जमाफीवर घालूया. आणि त्यामुळे इतका काळ आपण तो थोडंसं लांबवला. परंतु दुसऱ्या बाजूने हेही खरं आहे की केवळ आंदोलन म्हणून नाही, परंतु मोठ्या प्रमाणावर ही पण जाणीव व्हायला लागलेली होती की हा विषय केव्हा तरी संपवावा लागेल. एक मेंटल रिलीफ द्यायला लागेल. रोज घरी चक्रा मारणारी बँक, उभी न करणारी बँक की बने तुला तो NP झाला तर तो आमच्या दारात यायचं नाही, याच्यातून संत्रस्त झालेल्या शेतकऱ्याला बाहेर काढणंसुद्धा आवश्यक होतं. आणि त्यामुळे आता आलेला जो भार आहे तो कसा आपण कॉम्पेन्सेट करू यावर खूप विचार आमचा आधी झाला आहे आणि आता सुरू आहे. एक तर माननीय मुख्यमंत्री महोदय मोठ्या प्रमाणावर जनतेलाही आवाहन करणार आहेत. 2 प्रकारचे आव्हानं ते करणार आहेत. एक आव्हान हे की ज्यांना निकषामध्ये बसवून आवश्यकता नाही आहे त्यांनी कर्जमाफी घेऊ नये. आणि मोठ्या प्रमाणावर SMS येत आहेत, मोठ्या प्रमाणावर पत्र येत आहेत की आम्ही निकषात बसतो पण आम्हाला कर्जमाफी घ्यायची नाही. दुसरं आव्हान माननीय मुख्यमंत्री महोदय करणार आहेत की ह्या कर्जमाफीमध्ये लोकांनी मला कॉन्ट्रीब्यूट करावं. आजच मी आणि मुख्यमंत्री महोदय बरोबर सह्याद्रीवर असताना नांदेडमधले काही शीख व्यापारी किंवा उद्योजक त्या ठिकाणी आले होते, शीख समाजाचे, आणि त्यांनी 25 लाखाचा चेक दिला आणि असं म्हटलं की मला 1 कोटीपर्यंत हे वाढवायचं आहे. मी आता पहिला 25 लाखाचा चेक देतो आणि मी आणखीनही मोठ्या प्रमाणात लोकांना आवाहन करेल. म्हणजे मग कर्जमाफीसाठी हे पैसे वापरले जातील ह्यापेक्षा कर्जमाफीमुळे विकासाच्या कामाला जो आपल्याला अडथळा निर्माण होईल त्या विकासाच्या कामाला हे पैसे कॉम्पेन्सेट आपल्याला करता येईल. दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा की कर्जमाफीसाठी कर्ज घेता येत नाही, मान्य आहे, परंतु कर्जमाफीमुळे आपण डेफिसिट क्रिएट केल्यामुळे विकास कामाला फटका बसू नये म्हणून विकास कामासाठी आपल्याला कर्ज घेता येतं. आणि त्यामुळे असं कर्ज आपल्याला मोठ्या प्रमाणावर जर कमी रेटचं मिळवता आलं त्याचा प्रयत्न होणार आहे, त्याचा प्रयत्न झाला आहे. बँकांना आपण आवाहन करणार आहोत आणि ते बँकांना असं म्हणणार आहोत की तुमच्याकडे समजा एक बँक ऑफ महाराष्ट्र सगळ्या मिळून महाराष्ट्रातल्या ब्रँचेस म्हणून तुम्हाला येणं किती आहे तर एकूण 2,000 कोटी आहे. त्यातले 500 कोटी आहे. म्हणजे त्यांना शेतकऱ्यांना मोकळं करा, त्यांना नका अडकून ठेवू. आणि रिसिवेबल फ्रॉम गव्हर्नमेंटकडून येणं असं तुम्ही तुमच्या बुकमध्ये दाखवू शकता. ते दाखवल्यानंतर त्याला आम्ही हमी द्यावी लागतो, ते आम्ही देतो आणि आम्ही दरवर्षी तुम्हाला 2,000 कोटींचे येतात, 2100 कोटी येतात, ते 500 कोटी दर वर्षाला देतो. तर हा भार जो आहे तो आपल्याला 7-8 हजार कोटी या वर्षावर येईल. तिसरं महत्त्वाचं म्हणजे आम्ही एक फायनान्शियल कॉर्पोरेशन करण्याच्या प्रयत्नात आहोत आणि मग त्याच्यामध्ये राज्याचे फायनान्स सेक्रेटरी जे आहेत त्यांनी असं सुचवलं की नव्याने करण्याची पण आवश्यकता नाही, आपल्याकडे काही प्रोव्हिजन्स आहेत ज्याच्यामध्ये आपण मोठ्या प्रमाणावर लोकांची डिपॉझिट्स कमी रेटने क्रिएट करणं. बॉन्ड्स क्रिएट करायचे तुम्हाला परवानग्या लागतात. डिपॉझिट्स तुम्ही डिमांड करायला त्याला काही परवानगी लागत नाही.
आणि मग त्या फायनान्शियल कॉर्पोरेशनमध्ये आलेली डिपॉझिट्स आहेत, आम्ही अगदी माननीय उद्धवजींना आवाहन करतो किंवा मुंबई महानगरपालिकेकडे 54,000 कोटीचे डिपॉझिट्स आहेत, आम्हाला द्या एक 10,000 कोटीचे डिपॉझिट. त्याचा इंटरेस्ट रेट जो आहे त्याच्यापेक्षा 5% आम्ही जास्त देतो. राज्याच्या वेगळ्या महामंडळाकडे खूप डिपॉझिट्स आहेत. सिद्धिविनायक शिर्डीपासून आम्ही सगळ्यांना आवाहन करणार की तुम्ही आम्हाला डिपॉझिट्स द्या. म्हणजे हे तुम्ही देणगी नका देऊ. एक भाग असा की मोठ्या लोकांनी कॉन्ट्रीब्यूट करावं, सरकारला मदत करावी. दुसरा भाग असा की तुम्ही आम्हाला डिपॉझिट्स द्या, त्याचा आम्ही तुम्हाला इंटरेस्ट देतो आणि त्याच्यातून हे पैसे उभे राहतील आणि कुठलीही अडचण येणार नाही. प्रामुख्याने शेतकऱ्याशी संबंधित कुठल्याही विकास कामाला कात्री लागणार नाही. परंतु इतर विकास कामं ज्याच्यावर फरक पडू शकतो तिथे असं म्हणायचं का की याच्यावर एक तोडगा काढण्याकरता म्हणून पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप खूप मोठ्या प्रमाणावर ज्या विकास कामांना कात्री लागली असती तिथं आता सरकार नक्की त्याचा विचार करेल? नाही, आता उदाहरणार्थ समजा इरिगेशनला सिंचनाचे प्रकल्प पूर्ण करायला मोठ्या प्रमाणावर पैसे लागणार, समजा कात्री लावणार का नाही लावण्याचं कारण ऑलरेडी त्यासाठी 26,000 कोटी रुपये केंद्राने आपल्याला हे सगळे प्रोजेक्ट्स पूर्ण करायला लोन द्यायचं ठरवलेलं आहे. खूप कमी इंटरेस्ट रेटचं आणि ज्याचं रिपेमेंट आपल्याला खूप उशिरा करावं लागणार आहे. असं आपल्याला केंद्राकडून सुद्धा कर्जमाफीला पैसे मिळणार नाहीत, परंतु वेगवेगळ्या विकास कामासाठी पैसे नक्की मिळतील. त्यात काय अडचण असं मला वाटत नाही. सर्व शेती क्षेत्र आज संकटात होतं, पण माफी देताना मात्र संस्थात्मक आणि निकषासह अशी कर्जमाफी देण्यात आली. एक आक्षेप आंदोलनकर्त्यांच्या काही नेत्यांकडून, सगळ्या नेत्यांकडून म्हणत नाही आम्ही, काही नेत्यांकडून असा नोंदवला जातोय की सगळ्या शेती क्षेत्राचा विचार करून सरसकट माफी का नाही देण्यात आली. मी तुम्हाला एक उदाहरण देतो की घरामध्ये 10,000 रुपये असतात आणि ज्यावेळेला 18,000 रुपयाचे खर्च करायचे असतात त्यावेळेला कुटुंब बसून प्रायोरिटी ठरवतं किंवा मुलीचं ॲडमिशन झालंच पाहिजे त्यामुळे तिथे फी भरून टाका 2,200 रुपये. मग मुलगा कॉलेजमध्ये जायला आला त्याला एक सायकल द्यावी लागेल त्याचे द्या. असं करत करत घरातली महिला जी नेहमी समजदार नियोजन करते, समजदार असते, ती असं म्हणते की बाबा मला साडी घ्यायची ती मागे ठेवा. त्यामुळे 18,000 रुपये असते तर त्या वडिलांना म्हणजे तो सगळ्यात आनंदी वडील की ज्याला आनंद झाला असता, चल तुझंही केलं तुझंही केलं तुझंही केलं तुझंही केलं, त्याला जर ते 10,000 रुपयात बसवायचं असेल तर तो प्रायोरिटी ठरवतो की ज्याच्या गळ्याशी आलेला आहे, ज्याच्या घरी रोज बँकेचा माणूस चक्रा मारतो आहे, ज्याला बँक दारात फिरकू देत नाही आहे, असा जो अशक्त माणूस आहे त्याला मदत करणं. शेवटी मला सांगा की आपल्याला रिझर्वेशन जे मिळतं त्या रिझर्वेशनमध्ये सुद्धा क्रिमी लेअर असतंच ना. 6 लाखापेक्षा वरच्या उत्पन्न असणाऱ्या ओबीसी, नाही मी ओबीसी मला द्या असं नाही चालत. 6 लाखापेक्षा वर उत्पन्न आहे आणि ते बरोबरही आहे ना. त्यामुळे तीच रक्कम गरजू लोकांना वापरता आली आणि ओबीसीमधल्या जास्त लोकांना मिळाली. इथे हाच नियम आहे की सरकारी नोकर आहे त्याला पगार मिळतो, त्या पगारामुळे त्याला त्याचं घर चालण्यामध्ये तो पगार काही उपयोगी पडतो. प्युअरली शेतीवर अवलंबून असणारा माणूस आहे की शेवटी कर्जमाफी कशातून आली? 12, 13, 13, 14, 14, 15, 15, 16 4 वर्ष दुष्काळी वर्ष गेली, नापिकी वर्ष गेली. याचा नियमच असा आहे की या नापिकी वर्षामध्ये त्याला कर्ज भरता नाही आलं, उत्पादन न मिळाल्यामुळे. उत्पादन न आल्यामुळे, भरता न आल्यामुळे माफीचा विषय आला. त्या काळामध्ये सरकारी नोकराला पगार मिळत होता, डॉक्टरला त्याच्या प्रॅक्टिसमधून त्याची फी मिळत होती, चार्टर्ड अकाउंट मिळत होती, ICWला मिळत होती. आणि त्यामुळे प्युअरली शेतीवर अवलंबून असणाऱ्याला दुष्काळामुळे प्रॉब्लेम आला. ढोबळ मनानं दादा हा तरीही पैसे असतील सगळ्यांना दिलं असतं. बरोबर आहे. ढोबळ मनानं हा निकष म्हणून आपण एक मान्य करूया. परंतु सुकाणू समितीतल्या काही सदस्यांनी आज जेव्हा मी त्यांच्याशी बोललो तेव्हा असा एक आक्षेप नोंदवला की या सगळ्याची मदत जी आहे निकष लावून ती कर्जमाफी 2 ते 3 हजार कोटीच्या पुढे जाणार नाही. 30,000 कोटीचा आकडा फसवा आहे आणि फार तर फार एकूण शेतकऱ्यांच्या आकड्याच्या आपला असा दावा आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की 80% शेतकऱ्यांना याच्यातून दिलासा मिळेल. परंतु असा आक्षेप नोंदवला होतोय की हे निकष लक्षात घेता जेमतेम 7 ते 8% फक्त शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. नाही, माझी तुमच्या माध्यमातून लोकांना पण हे म्हणायचं आहे आणि आंदोलकांना म्हणायचं आहे की थोडं आकडेवारी नीट घेऊन तुम्ही बोलला नाही तर तुमच्यावर विश्वास कमी होईल. परवा रघुनाथ दादांनी एका चॅनलवर म्हटलं की शिक्षण क्षेत्रामध्ये 97,000 कोटीचा भ्रष्टाचार होतो. महाराष्ट्राचं बजेटच 1,43,000 कोटी आहे, 97,000 कोटी गेले शिक्षणावर, कसं भ्रष्टाचार होईल? तसं ज्यांना फायदा होणार त्यांचे आकडे आलेले आहेत. आता येता माननीय मुख्यमंत्री महोदयांनी बसलो होतो, काही आकडे मी बघितले. अगदी एखादा जिल्हा, बीड जिल्हा सांगायचं झालं, ज्या बीड जिल्ह्यामध्ये समजा एकूण 2,41,000 शेतकरी ज्यांचं कर्ज फेडलं पाहिजे, जे 1.5 लाखाच्या आत बसले, 30 जून 2016च्या आत बसले, असे समजा 2.5 लाख असतील, 2,40,000 असतील, 2,31,000 फायदा होणार आहे.
कुठेतरी 9,000 शेतकरी असे उरणार आहेत की जे 1.5 लाखाच्या वरचे आहेत. जिल्हावाईज जातील. बुलढाणा जिल्हा 2 लाखाच्या वर आहे, यवतमाळ जिल्हा 2 लाखाच्या वर आहे. आणि त्यामुळे ह्याच्यामध्ये जी फिगर मांडलेली आहे त्याच्यामध्ये निकषामुळे 1%, 2%, 10% लोकांना नाही मिळणार आहे की ज्यांच्या घरी सरकारी नोकर आहे म्हणून नाही, आमदार आहे म्हणून नाही, जिल्हा परिषद सदस्य म्हणून नाही, अशी 10% संख्या गेली. तर 36 लाखापैकी 10% संख्या जरी गेली तरी 30-32 लाख लोकांना मिळणार आहे. त्यांनाच मिळणार आहे म्हणजे ज्यांना आवश्यकता आहे. हा जो आकडा पसरवला जातोय की 2 ते 3% शेतकऱ्यांना फक्त तर ते अत्यंत चुकीचं आहे. ह्याच्या पलीकडे जाऊन एक दुसरा प्रश्न आता चर्चेला येतोय आणि तो म्हणजे हे सगळं जे झालं त्याच्या मागे तत्कालीन सरकारची, जे कोणी सरकार त्या त्या काळात होती त्यांच्या चुकीच्या धोरणांमुळे झालं असा एक आपल्याकडे बोललं जात आहे. पण मग जर चुकीच्या धोरणांमुळे हे झालं असेल तर ती कर्जमाफी देताना सरकारची भावना काय असावी? सरकार हे कर्तव्य म्हणून करत आहे का अनुकंपा, भीक, दया म्हणून करत आहे? नाही, असं आहे की सरकार कुठली असली, त्या समजा एक 15 वर्ष काँग्रेसचं सरकार होतं, आता भारतीय जनता पार्टी शिवसेनेचं सरकार आहे, तरीसुद्धा सरकार ही इन्स्टिट्यूशन जी आहे ती कॉमन आहे. आणि त्यामुळे मागच्या सरकारने केलं, आता म्हणजे समजा एक काम कोणीतरी तुम्ही केलं तर मागच्या सरकारने तुम्हाला दिलं होतं, आता आम्ही पेमेंट द्यावं लागत असं म्हणताच येत नाही. पण हे तर खरंच आहे ना की 15 वर्षामध्ये शेतकऱ्याचं उत्पादन वाढावं म्हणून प्रयत्न झाले नाहीत, पाण्याचा साठा वाढवावा, धरणं पूर्ण व्हावीत, यासाठी प्रयत्न कमी केले गेले तर ऑन पेपर आहे, लोकांना माहिती आहे. त्यामुळे निर्माण झालेल्या स्थितीमुळे ही स्थिती आता निर्माण झाली. मला सांगा की 12-13 पासून दुष्काळ आहे. मग त्या सगळ्या 12-13, 13-14 ह्या काळात यांचं सरकार होतं, यांनी काय केलं त्यासाठी? आणि त्यामुळे जरी जुन्या सरकारच्या अकर्तृत्वामुळे हे निर्माण झालं असलं तरी सुद्धा ती कर्तव्य सरकारचं आहे. यात अनुकंपा आणि दया वगैरे काही नाही. पण हे तुम्ही कर्तव्य सरकारची भूमिका कर्तव्याची आहे आणि लोकांचा सुद्धा तो अधिकार आहे. म्हणजे लोक सुद्धा भीक मागत नाहीयेत, त्यांचा अधिकार आहे आणि सरकार सुद्धा भीक देत नाही. सरकारला असं वाटतं की आपलं कर्तव्य. मी एका महत्त्वाच्या गोष्टीकडे आपलं लक्ष वेधू इच्छितो, ते म्हणजे तमिळनाडूमध्ये देखील अशाच प्रकारची परिस्थिती होती. आपल्याला माहिती असेल तर दिल्लीमध्ये तर आपल्या शेतकरी बांधवांनी ज्यांनी आत्महत्या केल्या तमिळनाडूमध्ये, त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांचे मृत सांगाडे तिकडे मांडलेले होते आणि माध्यमांमध्ये याच्यावर प्रचंड मोठी खळबळ उडाली होती. पार कोर्टामध्ये देखील या सगळ्याची चर्चा झालेली होती. मुद्दा तो नाही आहे. मुद्दा असा आहे की त्यावेळेला तमिळनाडू हायकोर्टाचा एक निकाल आहे आणि तो निकाल असा आहे की कर्जमाफी करताना सरकार अटी लावून भेदाभेद करून कर्जमाफी देऊ शकत नाही. उद्या जर आपल्या निकषांच्या विरोधात एखादी व्यक्ती, एखादी संस्था कोर्टात गेली आणि या सगळ्या कर्जमाफीला जर त्यांनी स्थगिती आणली तर सरकार काय करणार आहे? सरकार अतिशय प्रभावीपणे आपली बाजू मांडेल आणि मगाशी जे मी लॉजिक म्हटलं तेच मांडेल. किंवा 18,000 रुपयाचे खर्च मिटआउट करण्यासाठी 18,000 रुपये असते तर आम्हाला आनंदच झाला असता ना. सरकार ते महत्त्वाचं की जे अधिकाधिक लोकांना फायदा देण्यामध्ये आनंद मानतो. त्यामुळे आम्हाला सरकारी नोकर ज्या घरात आहेत त्यांची कर्जमाफी नाही हे म्हणताना मनाला वेदनाच झाल्यात. पण नाहीत पैसे आमच्याकडे, आम्ही कोर्टापुढे अतिशय प्रभावीपणे ते मांडू. हे सर्व करत असताना आपल्या सरकारतर्फे, पक्षातर्फे एक व्यक्ती अनेक राजकीय पक्षांची मोठ बांधायचा प्रयत्न करत होती, सहमती आणायचा प्रयत्न करत होती. काही वेळा माध्यमांना सांगून तर काही वेळा माध्यमांचं लक्ष न जाईल अशा बेतानी जगनदादा आपण अनेक व्यक्तींना भेटत होतात, चर्चा करत होतात. त्यात उद्धव ठाकरे होते, तसंच शरद पवारही होते. आता तरी मराठ्याला सांगून टाका की या भेटीत नेमकं काय घडलं? नाही, ह्या भेटीमध्ये समन्वय साधण्याचाच प्रयत्न झाला. मी एक शब्द कॉईन केला. मी त्याआधी तुम्हाला एक म्हणेन, ज्यांचं ऋण मला इथे व्यक्त केलंच पाहिजे, की ह्या सगळ्याला एक लॉजिकल दिशा देण्याचं काम नाबार्डचे माजी चेअरमन यशवंतराव थोरातांनी केलं. त्यांनी अतिशय कन्सेप्ट लोकांच्या क्लिअर केला. किंवा 2016 जूनच का, तर रिझर्व्ह बँक ही नापिकी वर्ष जी आहेत त्या वर्षाचीच कर्जमाफीला परवानगी देईल. मग 16-17ला तोटा झाला नाही का? झाला, पण तो मार्केटमुळे झाला. त्याचा वेगळा तुम्ही विचार केला पाहिजे. तर यशवंतराव थोरातांनी खूप मदत केली आणि त्यांच्या साह्याने म्हणजे यशवंतराव थोरातांना मी उद्धवजींकडे घेऊन गेलो, यशवंतराव थोरातांना मी शरद पवारांकडे घेऊन गेलो. त्या सगळ्यांना आम्ही आमच्या वेगवेगळ्या असणाऱ्या मर्यादा सांगितल्या, आमचे वेगवेगळे असणारी लॉजिक सांगितली की आमचं जून 2016चं लॉजिक काय आहे. मग 16 ते 17च्या बाबतीमध्ये जर मार्केटमुळे इफेक्ट झाला असेल तर आपण वेगळा विचार करू.
मग 1.5 लाखाचं लॉजिक काय आहे, 1.5 लाखाच्या वरच्यांना आपण वन टाईमचं लॉजिक काय आहे, अशी सगळी लॉजिक समजावून सांगण्यामध्ये मी वेळ खर्च केला आणि तो खर्च केलेला वेळ कामी आला असं मला असं वाटतं. आणि त्यामुळे चर्चा काही अशा गुप्त ठेवायच्या काही झाल्या नाही. त्यावेळेला ते ओपन करणं शक्य नव्हतं कारण सहमतीच होत नव्हती. मी एक वाक्य कॉईन केलं आणि ते सगळ्यांना अपील झालं असं वाटतं की अधिकाधिक शेतकऱ्यांना फायदा आणि राज्याचं आर्थिक स्थैर्य याचा आपल्याला समन्वय ठेवला पाहिजे. ब्रेकवर जाण्यापूर्वी एक छोटासा प्रश्न, तो म्हणजे एकेकाळी या देशाचे कृषी मंत्री असलेले आणि 4 वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असलेल्या शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर कर्जमाफी संदर्भात त्यांनी काय कानमंत्र दिला? नाही, त्यांनी कानमंत्र इतकाच दिला की ह्याने प्रश्न संपणार नाहीत. आपल्या सगळ्यांना आता सिरियसली शेतकऱ्याच्या मूळ प्रश्नाशी हात घालावा लागेल. त्याचं उत्पादन कसं वाढेल, त्याला भाव कसा मिळेल, हा सगळ्यांचा कॉमन भाग आहे. माझी फक्त शरद पवारांना, उद्धवजींना, अशोकराव चव्हाणांना, राज ठाकरेंना, ज्यांना भेटलो त्या सगळ्यांना विनंती होती, जी तुमच्या माध्यमातून मी पुन्हा करतो आहे, की एखादा विषय संपला की आपण लगेच दुसऱ्या विषयाकडे जातो. या विषयाच्या निमित्ताने जे बेसिक कारण लक्षात आलेलं आहे की जोपर्यंत त्याचं उत्पादन वाढवत नाही आणि उत्पादनाला भाव मिळवून देत नाही तोपर्यंत पुन्हा पुन्हा होत राहणार. यशवंतराव थोरात सगळ्यांसमोर मांडलं की ब्रिटिश काळापासून दर 8 वर्षांनी कर्जमाफीचा विषय आलेला आहे. याचा अर्थ ते एक सायकल निर्माण झाली की त्याला बेसिक रेट न मिळाल्यामुळे तो येतोच त्या स्टेजला की आता माफ कराच. आणि मग हे अनएंडिंग आहे. आणि हे अनएंडिंग असेल तर आपल्याला बेसिक विषयांकडे जावं लागेल. कोरडवाहू शेतकऱ्याचे प्रश्न राज्यातले सगळ्यात महत्त्वाचे, कारण याच्यापेक्षा जास्त सिंचन वाढवणं याच्या 2 प्रकारच्या मर्यादा आहेत. पैशाच्या मर्यादा कमी आहेत, परंतु अशा साईट्स पण कमी होत चालतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यासाठी जागा द्यायला लोक तयार नाहीत. मग तुम्हाला गावागावांमधला पाण्याचा साठा वाढवावा लागेल आणि कोरडवाहू शेतीमध्ये बी चांगल्या प्रतीचं, खतं कोरडवाहू शेतीमधलं उत्पादन कसं वाढेल तशी खतं, याच्यावर संशोधन करावं लागेल. तर यावर सगळ्यांशीच चांगली चर्चा झाली आणि त्यामुळे मी त्यांना विनंती केली, पुन्हा करतो की कर्जमाफी झाली, आता विषय संपला, तर नवीन विषयाकडे जाऊ असं न करता यात एक ब्रेन स्टॉर्मिंग मोठ्या प्रमाणात करायला लागेल. कर्जमाफी संदर्भात अनेक प्रश्न आहेत. आज सुकाणू समितीतल्या काही सदस्यांशी बोलल्यानंतर काही नवीन मुद्दे चर्चेला आले आहेत. त्या सगळ्याचा उहापोह करूया का ब्रेक नंतर कुठे जाऊन का पात्रा जी24 तास आपण पाहताय रोकठोक. चंद्रकांत पाटील. रोकठोक चंद्रकांत पाटील. महाराष्ट्र राज्यानं 34,000 कोटींची तब्बल कर्जमाफी शेतकऱ्यांसाठी जाहीर केली आणि त्यानंतर त्याच्यावर अनेक मतमतांतरं आली. काही वेळेला नुसती मतं व्यक्त होत आहेत, काही वेळा मतं व्यक्त झाल्यानंतर गोंधळ निर्माण होतोय. म्हणून अतिशय रोखठोक आपल्या प्रश्नांची उत्तरं घेण्याकरता आपण महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना बोलवलेलं आहे. महाराष्ट्राचे 6 विभाग आहेत. उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, कोकण. या प्रत्येक विभागवार शेतकऱ्यांना तिथे शेतपिकं वेगळी आहेत, परिस्थिती वेगळी आहे. काय फायदा होणार आहे? याच्यातला सर्वाधिक फायदा जो होईल तो प्रामुख्याने मराठवाडा आणि विदर्भाला आणि कोकणाला होईल. याचं कारण ह्या सगळ्या बेल्टमधली जी लोन्स आहेत ती 1.5 लाखाच्या खूप आतली आहेत. म्हणजे कधी कधी आश्चर्य असं वाटतं की इतक्या अमाऊंट, छोट्या अमाऊंटसाठी यांना का बँकेत जावं लागतं खचून 1.5 लाख रुपये. आणि त्यामुळे जवळजवळ असं म्हणता येईल की मराठवाडा, विदर्भ किंवा मराठवाड्यातला समजा एखादा जिल्हा सोडला, काही प्रमाणामध्ये जालना जिल्हा की जिथे मोसंब्याची शेती वगैरे आहे तिथे त्यांनी थोडी जास्त कर्ज काढले असेल, आणि कोकण, तर ह्या सगळ्या बेल्टमध्ये 100% 2016 जूनपर्यंतचा थकीत शेतकरी मोकळाच होईल. त्याचा 7-12 कोरा होईल, काही अडचण येणार नाही. उत्तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा, जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात शेतकरी त्याचा 7-12 कोरा होईल. नगर जिल्हा आणि नाशिक जिल्ह्यामध्ये, त्याती प्रामुख्याने नाशिक जिल्ह्यामध्ये जिथे प्रामुख्याने द्राक्षाची शेती आहे की ज्यांनी मोठ्या प्रमाणात द्राक्ष शेतीसाठी अधिक मोठी कर्ज घेतलेली आहेत, त्यांनाही बेनिफिट मिळणार आहे, पण तो बेनिफिट कमी मिळेल. त्यांना बेनिफिट काय मिळणार आहे की त्यांचं कर्ज जे आहे ते त्यांनी वन टाईम केलं तर त्या वन टाईममध्ये सरकार स्वतःचं 1.5 लाखाचं कॉन्ट्रिब्युशन टाकणार आहे. आणि त्यामुळे त्यातही मेजर शेतकरी रिकामा होतो आहे. कारण 5 लाखापर्यंत जो शेतकरी आहे तर 1.5 ते 2 लाखामधला आहे, त्याला 50,000 भरायचे आहेत, 1.5 लाख सरकार भरणार आहे. आणि त्यामुळे राहिला शेतकरी, आणि तो सुद्धा किती, तर नगर जिल्ह्यामध्ये समजा टोटल शेतकरी आहेत 2,34,000. 2 लाख शेतकरी नगर जिल्ह्यामध्ये सुद्धा या 1.5 लाखाच्या खालच्या कर्जमाफीमध्ये 7-12 कोरामध्ये मोकळे होतात, 34,000 होत आहेत.
तर ह्या 34,000मध्ये सुद्धा 5 लाखापर्यंतचं लोन आहे आणि त्यामुळे सरकार 1.5 लाख देत असेल, आपला उरलेला प्रश्न भरून टाकू असं म्हणणारे जवळजवळ 20-22 हजार आहेत. म्हणजे नगर जिल्ह्यासारख्या जिल्ह्यामध्ये जिथे कर्ज मोठ्या साईजचे आहेत तिथे सुद्धा हार्डली एक 10-12 हजारचाच वर्ग असा वर्ग की जो 5 लाखाच्या वरचा आहे, त्यालासुद्धा तो वन टाईम सेटलमेंट करण्याचं धाडस करणार असेल, स्वतःच्या म्हणणार असेल, 1.5 लाख सरकार देणारच आहे. साधारणपणे संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर किती शेतकरी बांधवांचा 7-12 या निमित्तानं कोरा होईल असं वाटतं आपल्याला? 40 लाख शेतकऱ्यांचं होईल. मी त्याची व्यवस्थित तुमच्याकडे आकडे पण म्हणू शकतो. 36,07,000 शेतकरी असे आहेत की ज्यांना 1.5 लाखाच्या आतलं 30 जून 2016पर्यंत थकीत कर्ज माफ होईल आणि 4-1 लाख शेतकरी असे आहेत की ज्यांना रिस्ट्रक्चरिंग करून आपण दिलेलं आहे, पण रिस्ट्रक्चरिंग करून दिल्यानंतर सुद्धा त्यांचा पहिला हप्ता थकला आणि त्यामुळे ते रिस्ट्रक्चरिंग झाल्यामुळे रेग्युलर झाले, पहिला हप्ता थकल्यामुळे पुन्हा NPA झाले, असे 4-1 लाख शेतकरी. असं म्हणून 40 लाख शेतकऱ्यांना ह्याचा फायदा होईल. ज्यांना मोजायचं आहे त्यांनी जिल्हावाईज जाऊन मोजायला हरकत नाही. हे मी अशा करता विचारतोय की आपले सहकारी पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ज्या 40 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे अशी यादी द्या असं जाहीरपणे सांगितलं आहे. म्हणजे गावागावात जाऊन खरोखरच त्यांना कर्जमाफी मिळाली का हे तपासता येईल असं ते म्हणतायत. सरकारची तयारी आहे? मी तर माननीय उद्धवजींना आणि सगळ्या पक्षांना म्हणणार आहे की आता आंदोलनाच्या पेक्षासुद्धा रचनात्मक काम सुरू झालं. गावागावात शेतकऱ्यांना मदत करा, बँकांमध्ये घेऊन जा, अडचण जिथे येईल त्या अडचणीवर त्यांना मात करण्यासाठी मदत करा. जे असे आडमुठे लोक आहेत कंप्लेंट करा. आम्ही आता सहकार विभागामध्ये टोल फ्री कॉल सेंटर सुरू करतो आहे. प्रत्येक कलेक्टरने टोल फ्री कॉल सेंटर सुरू करायचं म्हणतो आहे. मोठ्या तालुक्यांमध्ये तालुक्याच्या तहसीलदारने टोल फ्री कॉल सेंटर सुरू करायचं म्हणतो आहे. आणि त्यामुळे सगळ्यांनी मिळून, सगळ्या NGOजने मिळून, सगळ्या गावागावांमधल्या मंडळांनी मिळून, सगळ्या राजकीय पक्षांनी मिळून हा मोठा कार्यक्रम आहे. त्याच्या अंमलबजावणीवर स्वतः उद्धव ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख लक्ष ठेवणार आहेत असं म्हणतायत. सरकारला त्यांच्या अंमलबजावणीचं लक्ष मान्य आहे? आनंदाची गोष्ट आहे, स्वागत. मी म्हटलं ना, आता जिथे जिथे अडचण आहे तिथे जाऊन शेतकऱ्याला घेऊन जायचं बँकेमध्ये आणि लावायचं तिथूनच फोन सहकार विभागाला. ह्याच्या कधी कन्फ्युजन आहे. मला हे मान्यच आहे की मी नेहमी एक शब्द वापरतो, मला खूप आवडता शब्द आहे की धारणा कॉमन असणं. याची एक मोठी अडचण सरकार चालवताना असते की वर काय ठरलं आहे त्याला खाली इम्प्लिमेंट करण्याला काय कळलं आहे, यातला मोठा प्रॉब्लेम असतो. आणि ती धारणा क्लिअर होण्यासाठी आपल्यासारख्या सगळ्यांनी प्रयत्न करण्याची आवश्यकता असते. असं नाही असं ठरलेलं आहे, हे करण्याचं काम शिवसेना करण्याचा आनंदच आहे. उद्धव ठाकरे असं म्हणतात की ही कर्जमाफी जी आहे ती सरकारला शिवसेनेच्या धाकामुळं, शिवसेनेच्या आग्रहामुळं, त्याच्या रेट्यामुळं करावी लागली. आपलं काय मत आहे? ते असं आहे की सरकार आल्याच्या पहिल्या दिवसापासून माननीय मुख्यमंत्री महोदय हे वारंवार मांडत आहेत की कर्जमाफीच्या बाजूनेच आम्ही आहोत. फक्त प्रायोरिटी ठरवताना पहिलं त्याला सक्षम करण्यावर पैसे जास्त खर्च करू कर्जमाफीवर करण्यापेक्षा. आणि आता ही स्थिती आली 2.5-3 वर्षामध्ये, ज्या प्रकारे आपण त्याला सक्षम करण्याचे पैसे खर्च केले त्यातून त्याला आता कर्जमाफी द्यायला हरकत नाही. आणि त्यामुळे फ्रॉम द डे वन कर्जमाफीचे आग्रही, म्हणजे असं झालं आहे का की माननीय मुख्यमंत्री महोदय आणि शासनाने सारखं कर्जमाफीच्या विरोधात होतं, कर्जमाफी आवश्यकता नाही म्हणून. आपण म्हणत होतो की प्रायोरिटी काय राहील, इन्व्हेस्टमेंट शेतीमधली ह्याला पहिली प्रायोरिटी ठेवू आणि ती प्रायोरिटी आपण थेरॉटिकल न ठेवता व्यवहारात आणली. 4,000 कोटी रुपये आपण खर्च केले जलयुक्त शिवारावर, 26,000 कोटी रुपये आपण केंद्रातून आणले धरणं पूर्ण करण्यासाठी. माती परीक्षण केंद्र आपण सुरू केली, दर 6 गावाचं एक हवामान अंदाज देणारं केंद्र आपण उभं करतो. त्यामुळे ह्या सगळ्यावर आपण इन्व्हेस्टमेंट केली आणि मग कर्जमाफीसुद्धा केली. आणि त्यामुळे करायचं असेल तर सरकारचं डबल अभिनंदन केलं पाहिजे की त्याने इन्व्हेस्टमेंट पण केली आणि कर्जमाफी पण केली. परंतु ह्या योजनेला आपण शिवाजी महाराजांच्या नावाने ही कर्जमाफी जाहीर केलीत. शिवाजी महाराज हे नाव द्यायचं कारण कोणत्या पक्षाच्या टेरिटरीमध्ये घुसायचा आपला हेतू होता? नाही, मला कळतच नाही. ज्या शिवाजी महाराजांना रयतेचा राजा म्हटलं गेलं, शेतकऱ्यांचा राजा म्हटला गेला, ज्या शिवाजी महाराजांनी पुण्यामध्ये आल्यानंतर जिथे नांगर फिरवला गेला होता, प्रत्येक त्यांचं जे निर्णय आहे तो शेतकरी रिफ्लेक्ट करणार आहे. सोन्याचा नांगर जिजामातेने त्यांना शेतीमधून चालवायला लावला. हे काय कशाचं लक्षण आहे? पाण्याचे साठे वाढले पाहिजेत हे त्यांनी आपल्याला आदर्श घालून दिला. आजही शिवकालीन तलाव आपल्याला पाहायला मिळतात.
त्यानंतरच्या काळामध्ये शाहू महाराजांनी शेतकऱ्यांना कर्ज देण्याची सुरुवात शाहू महाराजांनी केली. शाहू महाराजांनी शेतकऱ्याच्या उत्पादनाला मार्केट उपलब्ध करून द्यावं म्हणून मार्केट कमिटी तेव्हा सुरू झाले आपल्याकडे. आणि त्यामुळे ज्या शिवाजी महाराजांनी सातत्याने शेतकरी सुखी कसा होईल हा प्रयत्न केला, त्या शिवाजी महाराजांचं नाव दिलं, काहीच चुकीचं नाही. जे शेतकरी बँकिंग क्षेत्राच्या बाहेर आहेत आणि जे अत्यंत गरीब आहेत, जे कर्जाच्या विळख्यात आहेत, त्यांना तर तुमच्या या कर्जमाफीचा काही फायदा होणार नाही आहे. आजही गावागावामध्ये खाजगी सावकार आहेत याची आपल्याला कल्पना असेल. मग या समस्येकडे आपण कसं पाहता? ही समस्या कशी सोडवणार? नाही, ह्या कर्जमाफीमुळे त्या समस्येची सोडवणूकच झाली ना. कारण शेवटी त्याला बँकेने दार बंद केलं होतं NPA झाल्यामुळे, म्हणून तो सावकाराकडे जात होता. आता काय झालं की त्याचं कर्जमाफ सरकारने केल्यामुळे तो बँकेमध्ये पुन्हा जायला एलिजिबल झाला. त्यामुळे सावकाराकडे त्याला जाण्याची आवश्यकताच नाही आहे. आणि तरी जी सावकारी साचली हा एक स्वतंत्र विषय आहे आणि त्याचा विचार सरकारने समाजाने केला पाहिजे. पण सावकारी त्याची सुरुवात झाली ती बँकेमध्ये त्याला जाणं बंद झाल्यामुळे सुरुवात झाली. बँकेमध्ये जाणं त्याचं तर ह्यानिमित्त सुरू होणार. पण ज्या शेतकऱ्यांवर आत्ता या क्षणाला खाजगी सावकारांचा प्रचंड मोठा विळखा पडलेला आहे आणि तो सर्वच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या तालुका क्षेत्राच्या खालच्या भागामध्ये आपल्याला प्रामुख्यानं दिसतो की जिकडे अजूनही बँकिंगचं जाळं आम्ही नीटपणे पोचवू शकलेलो नाहीत, अशा शेतकऱ्यांसाठी म्हणून काही एक वेगळं किंवा अशा खाजगी सावकारांवर कारवाई म्हणून काही वेगळं करायची सरकारची आत्ताची मानसिकता आहे? एकतर गेल्या 3 वर्षामध्ये प्रतिवर्षी कर्ज वाटपाचं प्रमाण वाढेल कसं याचं स्वतः माननीय मुख्यमंत्री मॉनिटर करतात. यावर्षी ते म्हणजे 16-17 वर्ष करतात 4,000 कोटीने शेतकऱ्यांना दिलं जाणं कर्ज वाढलं. त्यांचा सारखा फॉलो असतो की तुम्ही घराघरात जा. आता एक फार मोठा वर्ग असाही आहे, कोकणात आहे तो प्रामुख्याने, आदिवासी जिल्ह्यांमध्ये, की त्यांना कर्जच नको आहे. कर्ज हवं आहे आणि मिळत नाही, त्याच्यासाठी तुम्ही मेहनत घ्या. आत्ता तर ह्या वर्षी तालुका वाईज सगळ्या नॅशनलाइज बँकांना कर्ज घेणारे मेळावे घ्यायला सांगितलेले आहेत. तिथे जाऊन फॉर्म भरून घ्या, तिथे जाऊन त्याच्या क्वेरी सोडायला सांगितलेले. त्यामुळे खूपसा प्रयत्न आपला असं झालेलं आहे की अधिकाधिक लोक हे ऑफिशियल बँकिंग सिस्टीममध्ये येतील. आता जो दुसरा विषय आहे की जे ऑलरेडी प्रायव्हेट सावकारीमध्ये अडकले त्यासाठी आपण एक कायदा केला आहे. याचं अतिशय कठोर इम्प्लिमेंटेशन करणं हेच त्याचं उत्तर आहे आणि ते इम्प्लिमेंटेशन करण्याचा आपण प्रयत्न करतो. सगळ्या DDRना कडक सूचना आहेत की जिथे जिथे आपल्याकडे कंप्लेंट येईल, खूप कडक कायदा येतो, कुठे जिथे ते कंप्लेंट येईल, डोपरापासून कोपरापर्यंत त्यावेळेला अनेक गोष्टी बोलल्या गेल्या होत्या. त्या बोलल्या गेलेल्या कायद्यामध्ये आल्या आल्या. आणि कायद्याची अंमलबजावणी झाली तर खरंच त्याला डोपरापासून कोपरापासून फोडलं जाईल. पतसंस्थांनी जी कर्ज दिलेली आहेत ती देखील संख्या अगदीच नगण्य नाही, ती देखील लक्षणीय अशी संस्था आहे, संख्या आहे. तुम्ही इतरांचा कर्जाचा मात्र विचार केलात, परंतु पतसंस्थांनी दिलेल्या कर्जाबाबत या सरकारचं धोरण काय आहे, त्याचंही पीक कर्ज माफ करण्याच्या दृष्टिकोनातनं, त्याला दिलासा देण्याच्या दृष्टिकोनातनं सरकार काय पावलं उचलणार आहे? मुळात गेल्या वेळची जी 2008-9ची जी कर्जमाफी आहे त्यावेळेला झालेले सगळे गैरप्रकार लक्षात घेऊन त्या अनुभवातून शहाणं होऊनच आपल्याला ही कर्जमाफीची अंमलबजावणी करावी लागली. म्हणजे कर्जमाफीची घोषणा पण ते लक्षात घेऊन करावी लागली आणि कर्जमाफीची अंमलबजावणीसुद्धा, म्हणजे एक कोल्हापूर जिल्ह्याचा रिपोर्टसुद्धा तुम्ही TV वर दाखवलात तर सगळेजणं थक्क होऊन जातील की ज्याच्यामध्ये 117 कोटीची ही फेक कर्जमाफी झाली, जी नंतर नाबार्डने वसूल करायला लावली. सुप्रीम कोर्टापर्यंत केस चाललेली आहे म्हणून मग आता नाबार्डने ते 117 कोटी रुपये बाजूला ठेवलेले आहेत. कितीतरी प्रकार, म्हणजे बंद झालेली कर्ज खाती उघडलेली. आणि हे प्रकार जे आहेत ते त्या काळामध्ये रिपोर्टमध्ये आले. नागरी सहकारी बँका आणि पतसंस्थांमध्ये जास्त झाले. त्याच्या कारण त्यांच्याकडे कॉम्प्युटराईज सिस्टीम नसते, हाती लिहिण्याची सिस्टीम असते, खूप गोष्टी बदलल्या गेल्या. आणि त्यामुळे ह्याला आपण हा आग्रह धरला की बा ठीक आहे की नागरी सहकारी बँका पतसंस्थेचा नंतर विचार करू, परंतु तो जुना अनुभव लक्षात घेता आत्ता आगेच त्यांना ह्याच्यात घ्यायला नको. पुन्हा तेच प्रसिद्ध उदाहरण की 18,000 रुपये आहेत, 10,000 रुपये आहेत, 18,000 खर्च आहेत, प्रायव्हेट ठरवतो. कर्नाटक सरकारने तर काय केलं, जिल्हा मध्यवर्ती बँकांचं फक्त 50,000पर्यंत लोन देणार. म्हणजे मला हे कळतच नाही आहे की बाजूच्या राज्याने 50,000पर्यंतच कर्ज माफ केलं, आपण 1.5 लाखापर्यंत केलं. पंजाब सरकारने 5 एकरापर्यंतच केलं, आपण 54 एकरापर्यंत केलं. तरीही तिथे अनरेस्ट नाही आहे. इथे अनरेस्ट आहे असं नाही, काही जण पत्रकबाजी करतायत, 2 दिवसात ते संपेल असं माझं मत आहे. परंतु 50,000 रुपयाचं कर्ज माफ करताना त्यांनी पुन्हा नॅशनलाइज बँकांसहित नाही केलं, फक्त जिल्हा मध्यवर्ती नाही, कोऑपरेटिव्ह पण नाही, फक्त जिल्हा.
आपण जिल्हा मध्यवर्ती बँकांचं केलं, HDFC सारख्या कमर्शियल बँकांचं केलं, सगळ्या नॅशनल बँकांचं केलं, मग राहतो नागरी सहकारी बँका पतसंस्था, त्याचाही विचार करता येईल. आता जे नियमित कर्ज भरतायत त्यांच्याविषयी बोलूया. जे नियमित कर्ज भरतायत किंवा भरणारे आहेत त्यांना 25,000 किंवा एकूण कर्जाच्या 25% रक्कम आपण म्हणूया ते तुम्ही आता द्यायचं मान्य केलं आहे. परंतु काही शेतकरी, विशेषतः पुणतांब्याचे काही शेतकरी, जिथून ह्या सगळ्या शेतकऱ्यांच्या संपाला सुरुवात झाली होती, तिथे हा 25%चा आकडा 50%वर आणि 25,000चा आकडा 50,000पर्यंत वाढून द्यावा, अशी एक मागणी आता जोर धरताना दिसते. त्याबद्दल आपलं काय मत आहे? शेवटी मला उदयजी सांगा की कर्जमाफी विषय कशातून आला की कर्ज गळ्याशी आलं. बरोबर. कर्ज न फेडण्यामुळे बँकेचा माणूस चक्रा मारायला लागला आणि छोट्या गावामध्ये बँकेचा माणूस आला की तू घरामध्ये लपून राहतो आणि सांगतो बायकोला नाही म्हणून सांग. आणि सगळ्यात म्हणजे बँकेने दार बंद केलं, यायचं नाही, NPA झाला असतो, त्यातून आला. तर प्रायोरिटी त्यालाच राहणार. नियमित कर्ज भरणाऱ्यांना असं जो फील आहे की मग आम्ही चूक केली का, त्याच्यासाठीच ही प्रोत्साहन योजना आपण आणली. पण ती नोशनल टोकन छोटीशीच राहणार ना, कारण त्यालासुद्धा आपल्याला 8,750 कोटी लागणार आहेत. हे डबल केलं की डायरेक्ट 17,000 कोटी लागतील. शेवटी आहे तो, म्हणून मी मगाशी काय म्हटलं की कुठल्याही सरकारला अधिकाधिक लोकांना समाधानी करण्यामध्ये आनंदच असतो. पण सगळे जे आहेत विषय ते आपल्याकडे असणाऱ्या उपलब्ध असणाऱ्या पैशाशी जोडलेले आहेत. आणि म्हणून मग नियमित भरणाऱ्यांना प्रोत्साहन मिळालं पाहिजे म्हणून एक आपण ही योजना आणली. त्यातही उदयजी खूप मोठ्या प्रमाणात शेतकरी मोकळात होतो. विदर्भ मराठवाड्यातला शेतकरी जो आहे तो 20,000, 30,000, 40,000वालाच आहे आणि त्यामुळे त्याने भरलेले सगळेच पैसे मिळणार आहेत. सुकाणू समितीतल्या काही शेतकरी नेत्यांचं अजूनही समाधान झालेलं नाही आहे. त्यांचं एकूणच सूर आणि पवित्र आंदोलनाचा आक्रमक आहे. याबद्दल आपण काय म्हणणार? असं आहे की सर्वांचं समाधान कधी होतच नसतं आणि त्याच्यातले काही नेते असे आहेत की ज्यांना या निमित्ताने तुम्ही TV चॅनल्सवरून दाखवायला लागला, वर्तमानपत्रामधून त्यांचे फोटो यायला लागले, त्यामुळे त्यांना असं वाटायला लागलं की बाबा आपल्या मागे खूपच शेतकरी आहेत आणि त्यामुळे काही दिवस हा विषय चालू राहील. पण आता मला सांगा की 89 लाख शेतकरी ज्याला बेनिफिट मिळाला, हां, म्हणजे मग आता काय राहिलं, कोण शेतकरी यांच्या मागे जाणार आहेत? आणि त्यामुळे मला असं वाटतं की आता आंदोलन चालणार नाही. गावागावामध्ये लोक मुळात, पाऊस चांगला सुरू झाला नाही, 2 दिवस इतका सुंदर पाऊस पडतो आहे, लोक लागले आपल्या शेतीच्या कामाला, त्यांना यांच्या मागे फिरायला वेळ नाही. पाऊस चांगला पडतोय संपूर्ण महाराष्ट्रभर, परंतु तो पडतोय त्या ठिकाणी खूप मोठी होर्डिंग लागलेली दिसत आहेत आणि शिवाजी महाराजांच्या नावानं ही कर्ज माफी योजना जी केलेली आहे त्याचं श्रेय भारतीय जनता पक्षाला, राजकीय लाभ भारतीय जनता पक्षाला मिळण्याकरता वर्तमानपत्र असतील, इतरत्र सर्वत्र आम्हाला जाहिरातबाजीचा भाजप ज्याच्याकरता सध्या विशेषतः 2014च्या निवडणुकीपासून प्रसिद्ध झालेला आहे, ती प्रसिद्धी प्रचंड मोठ्या प्रमाणावर खर्च करताना दिसत आहे. याबद्दल काय सांगाल? जे केलंय तेच मांडतोय का न केलेलं मांडतोय? पण ते एवढ्या प्रचंड मोठ्या प्रमाणावर खर्च करून मांडण्याची गरज होती का, हा सवाल आहे. नाही. शेवटी सरकारी योजनेतून मी काय तुम्हाला सांगू द्यायची, जाहिराती किती मोठ्या आल्या त्याची तुम्हाला इतके कमी पैसे मिळतात, त्यामुळे नॉर्मल जाहिरातीचे रेट त्याला नसतात. पण मोठ्या प्रमाणावर गावोगावची फ्लेक्स आहेत ती लोक उत्स्फूर्तपणे लावत आहेत, गावोगाव एकत्र येत आहेत, मुख्यमंत्र्यांच्या अभिनंदन ठराव वाटतं. त्यामुळे ही उत्स्फूर्तता समाजामधली आहे की ही खूप विक्रमी कर्जमाफी मिळाली आणि त्यातून लोक फ्लेक्स पोस्टर लावत आहेत आणि सरकारने सुद्धा पाठ थोपटली तर पाठ थोपटण्यासारखंच आहे. न करता प्रसिद्धी केली तर तुम्ही असं असलं तरी देखील दादा 26 जुलैपासून आंदोलन करायची आणि 9 जुलैपासून सरकारविरोधात संपूर्ण कर्जमाफी यात्रा काढायची घोषणा सुकाणू समितीतल्या काही सदस्यांनी केलेली आहे. सरकार आता त्यांच्या आंदोलनाची आणि त्यांच्या या यात्रेची दखल कशी घेणार आहे? नाही, मला असं वाटतं की त्यांना समर्थनच मिळणार नाही, त्यामुळे दखल घेण्याचा काही मुद्दाच येत नाही. त्यातले अनेक जण असे की ज्यांच्या स्कूटरवर मागे बसायला माणूस नसतो, त्यामुळे मी काही त्याची काळजी करत नाही. ह्या 89 लाख शेतकऱ्यांना फायदा मिळाल्यामुळे इतका शेतकरी समाधानी आहे, याचं गावोगाव फिरताना त्याचा फील येतो. तेव्हा असं काही आंदोलन जे होईल ते कागदी घोडेच नसवल्यासारखं. तर एक शेवटचा प्रश्न, चला 34,000 कोटींची कर्जमाफी जवळपास 90% शेतकऱ्यांना आता दिलासा मिळाला असं आपण म्हणूया. तुम्ही असं ठामपणे सांगाल की 2019च्या निवडणुकांना तुम्ही सामोरं जाल त्यावेळेला महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यावर अशी तुम्ही परिस्थिती आणलेली असेल की पुढची अनेक वर्ष
त्याला पुन्हा कर्जमाफीसाठी आंदोलन करावं लागणार नाही, त्याच्यावरती वेळच येणार नाही. तो सशक्त झालेला असेल, त्याच्या उत्पादनाला योग्य तो हमीभाव मिळाला असेल, त्याची उत्पादकता वाढलेली असेल. आज आमच्याकडे एका एकरला 7 क्विंटल कापूस बनतो, तर गुजरातमध्ये तो 27-28 क्विंटल बनतो, तर परदेशामध्ये तोच आकडा 47-48 क्विंटलपर्यंत जातो. ही गॅप 2 ते 3 वर्षात भरून काढण्याच्या दृष्टिकोनातून आपण पावलं उचलताय आणि महाराष्ट्राला नक्की सांगू शकताय की यापुढे कर्जमाफी द्यायची वेळ येणार नाही. मी ठामपणे असं म्हणू शकतो की आम्ही 2019पर्यंत हे करू शकू. याचं कारण त्याचा निम्मा पार्ट आम्ही पूर्ण केला, ज्यामुळे गेल्या वर्षी 16-17ला चांगला पाऊस झाल्यामुळे गावोगाव चांगली स्ट्रक्चर्स तयार झाल्यामुळे पाणी साचलं, पाणी जमिनीमध्ये मुरलं, पाण्याचे साठे वाढले आणि 40,000 कोटीने शेतकऱ्याचं उत्पादन वाढलं. हे तर काही सरकारी आकडे नाही, हे तर सगळे अर्थशास्त्रज्ञ मान्य करतात. म्हणजे एका वर्षात जर इतका चमत्कार झाला, यावर्षी पुन्हा चांगला पाऊस आहे, आणखीन कामं पूर्ण झाली, 25,000 गावांपर्यंत आपण जलयुक्त शिवार पोचू शकलो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विजेचा प्रश्न आपण सोडवतो. 2 गावांसाठी 2 ठिकाणची एक सॅम्पल टेंडर निघाली, पण पहिलं गाव त्याचं राळेगण सिद्धी असणार आहे की ज्याच्यामध्ये आपण सोलरच्या साह्याने वीज जी निर्माण होईल ती फिडरला कनेक्ट करतोय की जेणेकरून प्रत्येकाला आपली वेगळी वीज निर्माण करावी लागणार नाही. MSCBची वीज जशी नॉर्मल येते त्याच्याऐवजी सोलरची वीज येईल आणि ती सगळ्यांना मिळेल की ज्यामुळे दिवसा वीज मिळेल, जो मोठा प्रॉब्लेम ग्रामीण भागामध्ये आहे. आणि सगळ्यात मध्ये स्वस्त वीज असेल, 3 रुपयाचे आत पर युनिट ती वीज पडणार आहे. अदरवाईज ती सरकारला 5.70 रुपये. सोलार पंपाची प्रचंड मोठ्या प्रमाणात जाहिरात करण्यात आली होती, त्याविषयी बोललं गेलं होतं. त्याची अंमलबजावणी कुठपर्यंत करण्यात आली आहे? कारण अनेक परदेशी संशोधकांनी देखील महाराष्ट्रासाठी किंवा भारतासाठी ही एक गेम चेंजर असेल असं सांगितलेलं होतं. 71,000 शेतकऱ्यांपर्यंत आपण सोलरवरचा पंप देऊ शकलो, पण त्याच वेळेला ही कल्पना आली की त्या प्रत्येकाला वेगळा सोलर देणं, त्याच्याकडे जागा पण कधी कधी तेवढी नसते आणि त्याच्या मेंटेनन्स वगैरे विचार करता पूर्ण गावच्या गाव जर आपल्याला सोलरवर नेता आलं तर कोणालाच त्याचे मेंटेनन्सचे वगैरे विषय राहणार नाहीत. आणि त्यामुळे त्या दिशेने आता आपली वाटचाल सुरू झाली. 2 आपली ॲग्रीमेंटही त्या दिशेने झाली. आपण आता नव्याने शेतकऱ्याचे पंप बदलून ते इफिशियंट पंप देण्यासाठीचं एक मोठं अभियान राबवतो की ज्याच्यामध्ये वीज कमी खर्च होईल आणि पाणी मात्र जास्त फेकलं जाईल. आज मोठ्या प्रमाणावर त्याला जे पंप तो वापरतोय त्या पंपामध्ये त्याला वीज जास्त लागते आणि त्यामुळे त्याचा स्वाभाविकपणे उत्पादन खर्च वाढतो. तर अशा प्रकारचे सगळे प्रयोग व्यवहारात आणून आगामी 2 वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची स्थिती, प्रामुख्याने कोरडवाहू शेतकऱ्यावर आम्ही अधिक लक्ष केंद्रित करणार आहोत. कोरडवाहू शेतकऱ्याचं बियाणं कसं बदलता येईल, ते कोरडवाहू शेतकऱ्याचं खत नव्या प्रकारचं कसं आणता येईल आणि त्यातून 2019पर्यंत अशी स्थिती येईल की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचं उत्पादन इतकं वाढलं. म्हणजे मुळात तुम्हाला मी आता इफेक्ट सांगतो, तुम्ही सर्वे करायला हरकत नाही की या कर्जमाफीनंतर एवढ्या मोठ्या प्रमाणावर कर्ज घेण्याची संख्याच राहणार नाही. कारण तो त्या कर्जाने हबकला आणि त्याला असं लक्षात आलं की हे कर्ज घेऊन म्हणजे ऋण घेऊन सण सादर करणं बरोबर नाही. आणि त्यामुळे तो आता मोठ्या प्रमाणात प्लॅनिंग पण करणार की कसं कर्ज न घेता आपल्याला आपली शेती चालवता येईल. त्याला उत्पादन चांगलं मिळालं आणि भाव चांगला मिळाला 2 वर्षामध्ये तो प्रयत्न. त्याची उत्पादकता वाढली तर अनेक प्रश्न तडीला लागले असतील. प्रेक्षको, रोकठोक चंद्रकांत पाटील या कार्यक्रमात आपण राज्य सरकारनं केलेल्या ऐतिहासिक कर्जमाफीच्या बऱ्याचशा अंगांची चर्चा केली. शेतकऱ्यांना सक्षम केल्याशिवाय कर्जमाफी दिली तर पुन्हा शेतकरी कर्जाच्या विळख्यात अडकतील असं सुरुवातीला मत होतं, पण केव्हा तरी एकदा हा विषय संपवायचाच होता. शेतकऱ्यांना मानसिक दिलासा देण्यासाठी आपण बँकांच्या तगाद्यामधून त्याची सुटका करण्यासाठी कर्जमाफीचा निर्णय घेतला असं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं. ज्यांना खरंच गरज नाही अशांनी कर्जमाफी घेऊ नये असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलंय. अनेकांनी स्वतःहून कर्जमाफी न घेण्याचा स्वेच्छेनं निर्णय जाहीर केलेला आहे. अगदी व्यापारी संघटनांकडून देखील कर्जमाफीसाठी आर्थिक मदतीचे धनादेश मिळत आहेत. बँकांनाही आम्ही कर्जासाठी हमी देतोय. शिवाय लोकांना तसंच मुंबई महानगरपालिकेला, सिद्धिविनायक ट्रस्ट, शिर्डी अशा अनेक संस्थांना डिपॉझिट जमा करता यावेत याकरता स्वतंत्र आर्थिक महामंडळाच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करतोय. त्या माध्यमातून निधी गोळा झाला तर विकास कामांना कोणत्याही प्रकारची कात्री लावावी लागणार नाही असा दावा त्यांनी केला. सिंचनासारख्या विकास कामासाठी केंद्र सरकार तब्बल 26,000 कोटी रुपयांचं कर्ज देत आहे. त्यामुळे कमी व्याजदरानं कर्ज उपलब्ध होतील असं देखील त्यांनी आज सांगितलं. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यायला सरकारलाही आवडलं असतं, मात्र गरजूंना आधी तातडीनं मदत व्हावी तो प्राधान्यक्रम असावा यासाठी सरकारला निकष लावावे लागले आणि म्हणूनच 80% शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे असा दावा त्यांनी आज केला.
केवळ 7-8% शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल असं जरी काही शेतकरी नेते सांगत असले तरी ती आकडेवारी चुकीची आहे, योग्य नाही असंही त्यांनी आज स्पष्ट केलं। उद्धव ठाकरे असो अथवा शरद पवार असो किंवा अशोक चव्हाण किंवा राज ठाकरे असो, सर्वांशी चर्चा करूनच कर्जमाफीचे निर्णय आणि निकष आम्ही जाहीर केले आहेत। नाबार्डचे माजी चेअरमन यशवंतराव थोरात यांनी या कामाला एक प्रकारची दिशा दिली, योग्य ती मदत केली। अधिकाधिक शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा देताना राज्याचं आर्थिक स्थैर्य सांभाळणं आणि समन्वय साधणं हे या सगळ्या लोकांच्या भेटीगाठी मागचे माझे उद्देश होते, हे देखील त्यांनी स्पष्ट केलं। शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढत त्यांच्या शेतीमालाला भाव जोपर्यंत मिळत नाही, त्यांची उत्पादकता वाढत नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार नाहीत, हे शरद पवारांनी आपल्याला कानमंत्र दिल्याचा खुलासा देखील त्यांनी आज केला। प्रेक्षको, शेतकऱ्यांना कर्जाच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी सरकारनं कसे प्रामाणिक प्रयत्न केले हे तर आज चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं। त्यांच्या प्रयत्नाला यश यावं आणि शेतकऱ्याचं उत्पादन वाढो, मुख्य म्हणजे त्याच्या शेतीमालाला चांगला भाव मिळो आणि अशा प्रकारे कर्जमाफी देण्याची वेळ किमान महाराष्ट्र राज्यावर तरी पुन्हा न येवो, एवढ्याच त्यांना शुभेच्छा। आणि पावसाची कृपा या सरकारवर जशी मागच्या वर्षी होती तशीच याही वर्षी राहो, अशा शुभेच्छा। या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार। ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी24 तास। राहा एक पाऊल पुढे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।